नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. झाड कापण्यासाठी 4 लाख रुपये खर्च. अमेरिकेतील शिस्त आणि भारताचे होरपळणारे वास्तव. मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क. नमस्कार प्रेक्षकहो, सध्या संपूर्ण भारत उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळत आहे. तापमानाचा पारा 42 अंशांच्या पार गेला असून निसर्गाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या भीषण परिस्थितीला आपण स्वतःच जबाबदार आहोत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विकसित देशांच्या प्रगतीचे रहस्य केवळ त्यांच्या तंत्रज्ञानात नसून त्यांनी निसर्गाशी राखलेल्या शिस्तीत दडलेले आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशाचे उदाहरण घेतले तर तिथे पर्यावरणाप्रती कमालीची संवेदनशीलता पाहायला मिळते. तिथे जर एखादे झाड कापायचे असेल तर त्यासाठी सुमारे $4,000 म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 3,30,000 ते 4 लाख रुपये खर्च येतो. ही रक्कम केवळ मजदुरी नसून त्या व्यवस्थेचा एक भाग आहे. झाड लावण्यापासून ते त्याच्या देखभालीपर्यंत आणि अगदी ते कापण्यापर्यंतची सर्व जबाबदारी तेथील कॉर्पोरेशन प्रशासन पार पाडते. तिथे कोणीही उठून कुठेही झाड लावू शकत नाही किंवा कोणाच्याही मनात आले म्हणून झाड कापले जात नाही. प्रत्येक झाडाची नोंद असते आणि निसर्गाचा सन्मान राखला जातो. प्रशासकीय यंत्रणेचा दबाव आणि कायद्याचा धाक यामुळे तिथे हिरवळ टिकून आहे. याउलट आपल्याकडे विदारक चित्र पाहायला मिळते. कोणीही कुठेही आणि कधीही झाड कापते यावर कोणाचेही ठोस नियंत्रण नाही. वृक्षारोपणाचे केवळ कार्यक्रम होतात, पण त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी कोणीही घेत नाही. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याने यंत्रणेचा दबाव उरलेला नाही. आपल्या या बेजबाबदार वागणुकीचा थेट परिणाम आपल्या पर्यावरणावर झाला आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्यामुळे उन्हाळ्यातील तापमान आता असह्य झाले आहे. जर आपण आजही सावध झालो नाही आणि झाडांकडे केवळ लाकूड म्हणून न पाहता जीवन म्हणून पाहिले नाही तर भविष्यातील पिढीला यापेक्षाही भयंकर संकटाचा सामना करावा लागेल. अमेरिकेतील ही व्यवस्था आपल्याला एकच संदेश देते की निसर्ग टिकला तरच माणूस टिकेल. केवळ कायदे करून चालणार नाही तर प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाप्रती शिस्त पाळणे ही आता काळाची गरज आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.